नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरता जी भरती प्रक्रिया झालेली आहे सध्याची 2023 ची. तर याच्यामध्ये 882 उमेदवाराला करणार की नियुक्ती देण्यात येणार आहे. तर त्याच्या संदर्भात ही माहिती देणार आहे की कोणते उमेदवार आहेत, काय आहेत याची सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता जर तुम्ही बघाल तर ह्या जी-आर दाखवतो मी तुम्हाला. हा आहे 5 तारखेचंच पत्र आहे. तुम्ही बघू शकता की 5 ऑक्टोबरचंच हे पत्र आहे. तर याच्यानुसार जर तुम्ही पाहिलं तर हे प्रधान मुख्य संरक्षक जे आहेत, वन बल प्रमुख जे आहेत महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांनी हे पत्र काढलेलं आहे, जे की वन भवन, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर इथे हे कार्यालय आहे, मेन मुख्यालय आहे. आजची तारीख आहे बघू शकता की 5 ऑक्टोबर ही तारीख आहे. आणि यांनी काय केलं की जे अपर प्रधान मुख्य वनरक्षक आहे म्हणजे नाशिक आहे, पुणे, ठाणे, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर वनरक्षक प्रादेशिक जे आहे ते यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आता विषय यांनी लिहिलेला आहे बघा. आजच्या पत्राचा विषय जो आहे ती वनरक्षक प्रक्रिया जी आहे 2023 ची. तर याच्यामध्ये जे अनुसूचित जाती क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया संदर्भात आता यांनी काय केलं की संदर्भ दिले आहेत वेगवेगळे, म्हणजे ह्या जी-आर दिले आहेत वेगवेगळे. त्याचा सध्याचा काही अर्थ नाही आहे सध्या. म्हणजे फक्त एकच जो आहे सामान्य प्रशासन विभागाचा जो जी-आर आहे तो 5 तारखेचा, त्याच्यानंतर दुसरा एक जी-आर आहे तो 5 तारखेचा. या 2 जी-आर नुसार काय केलं की यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यानुसार जर बघितलं तर वनरक्षक पदाची जी भरती प्रक्रिया झाली होती 2138 पदांकरता ही भरती प्रक्रिया जाहिरात आली होती. आणि त्याच्यानुसार जर बघितलं बघा इथे लिहिलेलं आहे की नागपूरसाठी बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी पदं किती होती, 277 होती. त्याच्यानंतर अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी जे क्षेत्रातील पदं 0 होती, टोटल 277 पदं होती. चंद्रपूरसाठी 111 पदं होती. त्यातली जे बघितली अनुसूचित क्षेत्रातील जी पदं होती ती 122 पदं होती. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये 49 पदं होती बिगर अनुसूचित क्षेत्रातील होती. आणि त्याच्यानंतर 151 पदं जी होती ती होती स्थानिक अनुसूचित क्षेत्रासाठी होती. टोटल 200 पदांकरता पदभरती होती. अमरावतीमध्ये तेच होतं, 20 पदांकरता बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदं होती आणि 230 होती अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक उमेदवारासाठी म्हणजे 250 पदं. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये 55 आणि 24 अशी 79 पदं होती. औरंगाबादमध्ये 73 आणि 10 अशी 83 पदं होती. त्याच्यानंतर धुळ्यामध्ये 51 आणि 195 अशी 246 पदं होती. त्याच्यात नाशिकमध्ये हे 41 आणि 48 अशी पदं होती. 58 अशी 99 पदं होती. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 64 आणि 9 अशी 73 पदं होती. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये 266 आणि 194 अशी 460 पदं होती. कोल्हापूरमध्ये 249 स्थानिक क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमाती करता एकही पद नव्हतं, अशी 249 पदं होती. तर या जे पदं होती या उमेदवाराच्या 1286 या उमेदवाराला जर बघितलं तर हे करण्यात आली होती, नियुक्ती देण्यात आली होती. पण जे 852 उमेदवार यांना काय केली नियुक्ती दिलेली नाही, तर त्यासाठी हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा लिहिलेलं आहे असं की ज्या उमेदवारांनी काय केले वनरक्षक मध्ये 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे, त्याच्यानंतर 80 गुणांची रनिंग त्यांनी हे केलेली आहे. त्याच्यानुसार 200 गुणांची काय केली होती की एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच्यानंतर जर बघा तर आता बघा इथे एक शासन निर्णय दिलेला आहे याचा सामान्य प्रशासन विभागात. त्याच्यानुसार काय लिहिलं आहे की निवड प्रक्रिया आणि नियुक्ती करू नये असे सांगितले होते. त्याच्यामुळे जी पेशा क्षेत्रातील जी पदं होती 882 पदं त्याची भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याच्यानुसार आता बघा आजचाच जी-आरचे यांनी काय केले की संदर्भ दिलेला आहे. आणि त्याच्यानुसार हे जे अनुसूचित क्षेत्रातील जे पदं आहेत पेशा क्षेत्रातील, तर त्याच्यामध्ये जे पदं आहेत त्यांना काय केलं की नियुक्ती द्यावी, मानधनावरती नियुक्ती द्यावी म्हणून काय केलं की हे पत्र दिलेलं आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ती 8/10/2024 पर्यंत करायची आहे, लक्षात घ्या की. आणि नियुक्ती आदेशही त्यांना द्यायचे आहेत. तर 8/10 पर्यंत त्यांना देण्यात येणार आहे. आजची 5 तारीख आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर बोलवलं जाणार आहे. या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की त्यांनी जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं की लवकरात लवकर काय करायचं. आता तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती देईल, तुम्हाला मेलही येईल, सगळं येणार आहे तुमचा. ओके, तर तुम्हाला हे जे आहे ते 5 तारखेला अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये बघा सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवार मधून बिगर अनुसूचित क्षेत्रातील जे उमेदवारांना नियुक्ती दिली आहे उमेदवार वगळून जाहिरातीत नमूद अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीचे राखीव पदांचे मर्यादेत समांतर आरक्षण विचारात घेऊन काय करण्यात की हे वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लक्षात घ्या की प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि हे तात्काळ वाटप करायचं. लक्षात घ्या की यांना जी नियुक्ती आहे ती तात्काळ करण्यात येणार आहे.
8 तारखेला तुम्हाला काय करेल की नियुक्ती देणार आहे. आता बघा मानधनावरती नियुक्ती देण्यात येणार आहे तुम्हाला इथे. मानधनावरती नियुक्ती देण्यात येणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आता याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 25 किलोमीटरची हे होणार वॉकिंग होणार आहे तुम्हाला पुरुषांसाठी आणि 16 किलोमीटरची महिलांसाठी वॉकिंग करणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल की हे झाल्यानंतर तुम्हाला हे वेळापत्रक वगैरे प्रसिद्ध होईल. त्याच्यानंतर तुम्हाला बॉन्ड लिहून द्यायला लागणार तुम्हाला बॉन्ड आणि जे मेडिकल आहे ते तसंच करायला लागणार आहे तुम्हाला आणि हे सगळं करून तुम्हाला 8 तारखेपर्यंत नियुक्ती हे देण्यात येणार आहे. तर तुम्हाला बॉन्ड आणि हे वैद्यकीय प्रमाणपत्र हे तुम्हाला आवश्यक असणार आहे. बाकी गोष्टी या तुम्हाला मेलने कळवण्यात येणार आहे. तर आणि हे त्यांनी आजचा जो जी-आर आहे 5 ऑक्टोबरचा जो जी-आर आहे तो यांनी काय केलं की दिलेला आहे. हा फर्स्ट जी-आर ओके. हा फर्स्ट जी-आर आहे ज्याच्यामध्ये किती पदं आहेत केसर क्षेत्राची याची यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं जे जी-आर आहे तो आहे इथं हा 17 संवर्गाचा यांना जे आहेत टोटल पदं जी आहेत ती आहेत 6,931 विद्यार्थ्यांना काय करणार की पदभरती देण्यात येणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.